बोला आजी. हां, माझं नाव शांताबाई मधुकर सुरसे, राहणार पेठ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. मला इतका वाताचा त्रास होत होता 4 वर्षापासून की माझे हातपाय म्हणजे असे बिलकुल असे वाकतसुद्धा नव्हते. आणि असा वात येत होता की आपण नुसतं अंथरुणावर पडलं तरी हातपाय वाकडे होत होते. कधी पायात, कधी हातात, कधी पाठीत, कधी छातीत. असं वाटायचं आपल्याला अटॅक येतो काय, एवढी त्रास होत होता वातानं. मग मला असे समजा सलाईन इंजेक्शनं घ्यायचो, पण त्यानं 1 महिना 2 महिने फरक पडत होता. आता मी पैठणला आले आणि आमच्या डॉक्टर खनसे मॅडम ह्यांचं मला माहीत झाल्यामुळं मी यांच्याकडे आले. आणि मला आता 2-2.5 महिने झाले मी औषध घेऊन राहिले. मला 1 महिन्याच्या आतच त्याचा फरक वाटू लागला. त्याच्यामुळं मला परतही औषध घेण्याची चांगलीच इच्छा झाली. त्याच्यामुळं मला चांगलं ते औषध चालू असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मला याचा फरक पडला. आणि तुमच्या बहिणीला पण तुम्ही दिलं होतं. आणि याच्या अगोदर म्हणजे माझ्या बहिणीचं वय 85 ते 90पर्यंत वय असल्यामुळं तिला एका पित्तशयाच्या खड्याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला औरंगाबादला पाठवलं ऑपरेशन करण्यासाठी. आम्हाला असं वाटायचं की उद्या आमच्या बहिणीचं काहीच खरं नाही. आम्ही रात्रभर ठेवली, पण डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही घरी घेऊन जा, यांचं ऑपरेशन शक्य नाही. मग आमचा मुलगा पैठणला असतो, एक कंपनी आहे सुदर्शन ॲग्रो म्हणून. तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथं मॅडम खूप चांगले औषध देतात. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आपण मावशीला तिथं घेऊ. जालन्याच्या आहे आमच्या बहीण, आणि त्यांचा मुलगा कृषी विज्ञान केंद्रामध्ये अधिकारी आहे तिथं खरपुडीला. डॉक्टर सोनुने म्हणून ते कृषीतज्ञ डॉक्टर आहेत. त्यांची आई माझी बहीण होती. त्याच्यामुळं मग आम्ही खनसे मॅडमकडे आणलं आणि त्यांना सांगितलं की असं म्हणजे आणायच्या अगोदर नुसते रिपोर्ट दाखवले. आम्ही आणायच्या अवस्थेत नव्हती आमची बहीण. रिपोर्ट दाखवले, रिपोर्टवरून औषध दिलं तर आमच्या बहिणीचं पोटही दुखत नाही आणि ती पित्तशयाचे खडे कुठं गेले. आता 90-95चं वय असूनसुद्धा आता आमची बहीण अगदी ठणठणीत आहे पोटानं आणि पित्तशयाच्या खड्यानं. ऑपरेशनसुद्धा रद्द झालं. आता 2 वर्षाचं जीवदान मिळालं आमच्या बहिणीला खनसे मॅडमच्या औषधीने. अशा पद्धतीनं आमचं, आणि माझं पण वय 70चं वय आहे असूनसुद्धा मला सुद्धा चांगला वाताचा फरक पडला. थँक्यू.